नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमधून थेट कोकणातून. तर खूप वेळानंतर आपण एक व्हिडिओ घेऊन आलो तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी, जी आजची खास व्हिडिओ असणार आहे शिपण्याची. तर आज रविवार आहे आणि आज आपल्याकडे पालखी येणार आहे. पालखीमध्ये देव बसून आपल्याला मस्त दर्शन द्यायला येणार आहे. तर खूप महत्त्वाचा दिवस असतो वर्षातून, हा खूप मोठा सण मानला जातो आपल्या कोकणामध्ये. दोन सण असतात, एक गणपती आणि शिमगा. तर खूप मोठा सण आहे आणि आज खूप म्हणजे वर्षभर ह्या दिवसाची खूप आतुरता असते आपल्याला की देवबापा आपल्या कधी घरी येणार आहे आपल्याला दर्शन द्यायला. तर आज काय काय तयारी झाली आहे, कशी झाली, आपला ब्लॉग कसा असणार आहे, तर हा ब्लॉग पूर्ण बघा. त्याच्यामध्ये आपण सगळं दाखवू तुम्हाला. पालखी कशी आणली जाते, परत ठेवून त्याला नैवेद्य दाखवला जातो, त्याची पूजा वगैरे करून मस्तपैकी सगळं काय काय करतो आपण. देवीला हार वगैरे आपण घेऊन आलोय, पासोडा वगैरे. तर कसं काय असणार आपण ह्या टायमाला सगळं दाखवूया तुम्हाला. आणि आता काय काय तयारी झाली तर चालू करूया आपण बघा. इकडे सगळं आपला तयारी झालेली आहे. इकडे केर कचरा वगैरे मारून ह्या साईडने पालखी येणार तिकडनं, आणि मग ती इकडे अशी निशाण वगैरे ठेवली जाते ह्या साईडला, आणि मग इकडनं पालखी आतमध्ये जाते. तुम्ही बघू शकता इकडे सगळी तयारी झालेली आहे. सगळी केर कचरा वगैरे काढून खूप मस्त वाटतंय. निसर्ग पण खूप सुंदर आहे आणि आतापर्यंत तरी थोडं ऊन कमी आहे. तर जाऊयात आता आतमध्ये. आपण आतमध्ये काय काय तयारी झाल्यात बघूया. रांगोळीचं काम बाकी, अजून रांगोळी काढली नाही पिऊने. हार वगैरे आपण सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि आता आतमध्येच जाऊया. आतमध्ये पण देवपूजा वगैरे झालेली आहे आपली. आता जस्ट पप्पांनी देवपूजा केली आहे. अजून इकडे सगळं अशी तयारी करायची बाकी आहे मोठी मोठी, आणि नैवेद्याची तयारी चालू आहे आतमध्ये. तर पण आज जाऊन बघू शकता. देवाचा नैवेद्य बनवला जातो, त्याच्यामध्ये कांदा वगैरे जात नाही, कांदा लसूण काहीच नाही, फक्त नॉर्मल जे आपण बनवतो तसंच मीठ मसाल्यामध्ये. तर इकडे आता सगळं देवाचं नैवेद्य चालू आहे. इकडे बघू शकता तुम्ही, एक गोष्टी चालू आहेत. आणि इकडे पिऊ हार बनवते. तर हार वगैरे बनवून झाल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टींचा एकदा फायनल लुक आपण घेऊया. आता काय काय तयारी झाली आणि थोडीशी तयारी अजून बाकी आहे. रांगोळी वगैरे काढायची आपली बाकी आहे. आणि ह्या वर्षी आमच्या मंडळाने सगळ्या यंग पोरांनी डिसाईड केलेलं की ह्या टायमाला एक टी शर्ट छापायची. तर ह्या टायमाला टी शर्ट छापलेले आहेत. तर सगळे वाडीतील लोक सेम टी शर्ट घालून जाणार वरच्या वाडीत आपल्याला बेटकरवाडीमध्ये पालखी घ्यायला. तर खूप आतुरता आहे. ह्या टायमाला सगळं थोडं वेगळं असणार आहे. आणि डेकोरेशन पण वगैरे आम्ही सगळं केलंय. काल पताके वगैरे लावले, जिथे होळीच्या सोंटावर आम्ही पालखी नाचवतो. तर तिकडे खूप मजा येणार आहे ह्या टायमाला. हा ब्लॉग कंटिन्यू बघा. मे बी 2 पार्टमध्ये होऊ शकतो, कारण थोडा लेंदी होईल, कारण पूजा वगैरे दाखवताना. तर आपण बघू. तर व्हिडिओमध्ये स्टेट्यून राहा तुम्ही, थोडा पण स्किप करू नका. आणि आता आपण जाऊयात. थोडं मला मार्केटमध्ये जायचं, सामान वगैरे घेऊन यायचंय. तर ते झाल्यावरती आता आपण थोड्या वेळात मग चेंज वगैरे करून आपण वरच्या वाडीत जाऊया. सगळं वरती गेलेलं आणि आता आपण जाऊया धावत. मला थोडा लेट झाला, बाकी सगळे वर गेलेत. तर चला आता जाऊया डायरेक्ट पालखी उचलायला. तर फायनली आम्ही आता इथे बेटकरवाडीत आलेलो आहोत सगळे पालखी घ्यायला. आता तुम्ही बघू शकता गावकरवाडीतली सगळी मंडळी इकडे जमले. तर आता पालखीकडनं आम्ही खाली येऊन जाऊ आमच्या गावकरवाडीमध्ये. बेटकरवाडीतून पालखी आता थेट बेटकर साहेबांकडे आले, आणि मग इकडनं मग आमच्या पहिला गुरुवांकडे जाईल आमच्या वाडीत, आणि मग तिकडनं लाकणांकडे, इराणकडे, आणि मग आमच्याकडे.
तर आता पालखी आपल्या वाडीमध्ये आलेली आहे, तर पटकन घरी जाऊन बघूया आपण काय काय तयारी झाली आहे ती. बघा इकडे निशाणाची रांगोळी काढलेली आहे पिऊने, आणि इकडे 2 ढोल, आणि इकडे सगळी आपली पाहुणी मंडळी बसेल. तिकडे पण खाट वगैरे आपण बाहेर काढले, ते बघू शकता तुम्ही. इकडे पालखी ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे पासोडा वगैरे, आणि इकडे दोन्ही साईडला लोक बसतील आपली. हा पालखीचा हार मी मगाशी तुम्हाला दाखवला ते. आणि सगळ्यात पहिली गोष्ट तर जेव्हा पालखी येते तेव्हा पालखीचे पाय याच्याने धुतले जाते, आणि मग त्याला आरत केली जाते. आणि मग दोन्ही देवींची ओटी, जुगाई देवीची आणि पाहुणे देवीची, तो पासवर्ड आपला तिकडे रेडी आहे. आणि तुम्ही बघू शकता आपले नैवेद्य पण रेडी आहेत तिन्ही देवांचे, जुगाई देवीचा, पाहुण्या देवीचा आणि आपल्या घरच्या देवाचा. तर तिन्ही देवांचे नैवेद्य रेडी आहेत. पेढे पण इकडे आणलेले आहेत आपण, आणि इकडे बघू शकता इकडे तर पूजा वगैरे झालेली आहे. तर आता आपण एकदा फायनली वेट करतोय की आता पालखी आपल्याकडे कधी येणार आहे. पालखी थोड्याच वेळात येईल. आता आनंद काकांकडे आले, तर तिकडनंच थोड्या वेळात लगेच आमच्याकडे. बघू शकता पालखी आता जस्ट आमच्या घरी विराजमान झालेली आहे. आणि आता मी पूजा करतो आहे ह्या वेळेस दोन्ही देवींचं आपलं मस्तपैकी. तो मला यश आहे तो सांगतो, गुरव असतात बाजूला. तुम्ही चुकला मागला तर ते लोक तुम्हाला सांगतात की असं करा तसं करा. तर ते प्रॉपर गायडन्सने आपण करतो, तुम्ही बघू शकता. आणि माहेर रोजनीचा बघ हा एक पासवर्ड दिला आणि पेढे तर आम्ही थांबले कुटुंबाने
मंडळी तुम्ही बघू शकता पालखी आत्ताच नुकतीच आमच्या घरातनं गेलेली आणि इकडे जस्ट ही पायऱ्या ज्या आहेत ही देवाचीच वाट आहे. ही दरवर्षीप्रमाणे इकडनंच जाते आणि इथून आता खाली पहिल्या दीपककडे जाईल पालखी. तुम्ही बघू शकता सगळी ग्रामस्थ मंडळी कशी जमलेली आहे, सगळे गावकर वाडी वगैरे सगळी बेटकरवाडीतली सगळी मंडळी इकडे आहे. आता ती खाली चालली आहेत. मंडळी फायनली तुम्ही बघितलं, आपण व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये दाखवलं कशी आपण पालखी घेऊन आलो, कुठून घेऊन आलो, तिथे निशाणी उभी केली, पिऊनं पूर्णपणे शॉट घेतलेला आहे. मस्त पालखीचे असे पाय धुतले जातात, मग त्याला आत घेऊन दोन्ही देवींची पूजा अर्चना केली जाते, ओटी भरली जाते दोन्ही देवींची, प्लस दोन्ही देवींना नैवेद्य, प्लस निशाणीला पण आपण नैवेद्य दाखवतं. तर हे दरवर्षीप्रमाणे आपण ह्यावर्षीही सुद्धा चहा नाश्ता वगैरे दिला आणि रूपाने ह्या टायमाला मोठ्या बहिणीने पासवर्ड आणि पेढे दिले होते तिच्या स्वखुशीने. तर आपण ते सगळं दाखवलं आणि व्हिडिओमार्फत आपण तुम्हाला पूर्ण प्रयत्न केला दाखवायचा की कोकणामध्ये आपल्या देवीची कशी पूजा केली जाते. आणि हा सण वर्षातनं एकदा असतो. या दिवसाची आपल्याला खूप आतुरता आणि आपण वाट बघत असतो पुऱ्या वर्षातनं की हा दिवस कधी येतोय देव आपल्याला दर्शन द्यायला. तर खूप मस्त वाटलं. आणि ही अशी पालखी प्रत्येकाच्या घरी एकेकाला जाऊन त्याचं दर्शन देते. प्रत्येकचे जे भाविक भक्त जे असतात ते खूप लांबून येतात, पुण्यावरून येतात, सगळं कामधंदा सोडून या दिवसासाठी आपण खूप वर्षभर वाट बघत असतो आणि शेवटी तो दिवस येतो. तर खूप प्रसन्न वाटतं या दिवशी आणि खूप मस्त वाटतं. तर असं प्रत्येकाच्या घरी देव स्वतः जाऊन त्यांना दर्शन देतो. आणि मग आज रात्री आमच्याकडे देव हे असेल, बैठी असेल आमच्याकडे. तर आज रात्रभर पालखी नाचवली जाणार, गाजवली जाणार आणि फुल ऑन धमाल असणार आहे. तर चहा नाश्ता वगैरे तिकडे रात्रभर फुल पालखी जागवली जाते. तर आपण व्हिडिओ एक मे बी पार्ट 2 करूया त्याच्यामध्ये आणि तो व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवूयात रात्रभर पालखी कशी नाचवली जाते. आणि मग दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी खालच्या वाडीतील लोक येतील आपल्या वाडीत पालखी घ्यायला. तर मग ही पालखी उद्या खालच्या वाडीत जाईल. तर आजची रात्र आपल्याकडे असणार पालखी. तर आपण तो एक व्हिडिओ बनवूया आणि कसं रात्रभर पालखी नाचवली जाते, चहा नाश्ता वगैरे किती मजा मस्ती असते. सगळे साखरमणी आल्यानंतर तर खूप एन्जॉयमेंट असणार आहेत. तर व्हिडिओसाठी स्टे ट्यून राहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता तुमचा घेतो राम राम. चला बाय बाय.